ना तुम्हाला आवडतो ना म्हणून सफरचंद घालून शिरा केलाय मस्त. अरे वा 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 वा, हे मस्त झालंय अर्चू. तूप मजबूत घातलंयस पण. हो मग साजूक तूप तब्येतीला अगदी उत्तम असतं. मेघना, डबे भरलेत का ग, का भरायचे? भरलेत आहे, भरले. दादा, आजचा शिरा अर्चूताईंनी केलाय बरं का. अरे वा, क्या बात है अर्चू. बदाम बिदाम घालून ना मस्त. बदाम? अरे बदाम, सफरचंद, काजू यांचाच खरा शिरा आहे. रवा आपला शस्त्रापुरता आहे. नकोय का तुला? असं कसं? डब्यात घेतलंय ना मी. हो ना, मग नाव कशाला ठेवतोय? कुठे नाव ठेवतोय? मी तर कौतुक करत होतो. बर चला, मी निघतो, उशीर होतोय. बाय. तू येतेस ना माझ्या बरोबर? तुला ते काय एक्झिबिशनचं सामान घ्यायचं आहे ना? हो, पण मग मला पुढे मार्केटमध्ये सोडशील ना? म्हणूनच विचारतोय मी. अरे मग आम्हाला पण सोड देवळाजवळ. तर तुम्ही कुठे निघालात सकाळी सकाळी? अरे आश्रमातून फोन आला होता, जरा लवकर येता का म्हणून. म्हटलं येतो. इथे बसायचं ते तिथे बसू. ते बघ, बहुतेक तिथलाच फोन असणार. मी घेतो. पण अहो माई, तुमचा हात. अगं विशेष काही झालेलं नाहीये, फक्त या हाताने काम नाही मला करतायत बस. माई, पण जरा सांभाळूनच हा. नाही म्हणजे जरा जरी धक्का लागला ना तरी पुरतं त्याला. हो ग माई. हो. हे माई, नाहीतर तू नकोच जाऊस. हा, नाही तर उगाच ते. अरे मी म्हंटल ना, एवढं काही गंभीर नाहीये रे, सांभाळावं लागतो इतकंच. नक्की. चलो, मैं भी निकलता हूँ. आदित्य प्लीज मला पण ड्रॉप करशील? माझा क्लास आज सकाळी आहे. चल चल ग, ये लवकर. हो हो, चला, आम्ही सांभाळून जा रे. चल बाय. बाय. अरे गेले सगळे? म्हणजे मी एकटीच आहे घरात? नाही नाही, मीच एकटी आहे. काय करू? या फोनला सुद्धा ना आत्ताच वाजायचं होतं. हॅलो अर्चू, तुझा सेलफोन कुठे आहे? सेलफोन? हा, अरे वर असेल. बोल ना, काय झालं? अगं काही नाही, माझ्या खोलीत जाऊन कपाटात बघतेस का? माझा पेन ड्राईव्ह राहिला असेल बहुतेक. पेन ड्राईव्ह? ओके. हॅलो. हा, अरे कुठल्या रंगाचा आहे? ब्लॅक. ब्लॅक? ब्लॅक नाही रे, सिल्वर रंगाचा आहे. तू नीट बघितलंस का? अरे हो, बघितलंय. बरं ठीक आहे. तू काय करतेस? मी काय करणार, चादरी धुवायला काढल्यात. तू रागावलीस का अर्चू? हो, रागावलीये, पण स्वतःवर. रिकाम टेकडी आहे ना मी, काय करू? वेडी. बर चल, बाय. बाय. अरे ह्याच काय, माझ्याचकडे ठेवते. हे देवा. अगदीच थोडे पैसे शिल्लक आहेत आता. जेमतेम महिना निघेल याच्यावर. काय करायचं आता? आदित्य? हॅलो. हाय चित्रा. हाय, कसा आहेस? मी मस्त. तुझं सांग, सगळं ठीक? ठीक. बरं, मी फोन अशासाठी केला होता की तू जेव्हा जॉईन केलंस ना तेव्हा न्यू एम्प्लॉईज साठी एक स्कीम चालू होती. त्यात तुझे थोडे ड्यूज आहेत,
ते मिळतील तुला. ऍक्च्युली HR कडूनच तुला फोन येणार होता, पण मी म्हणालो की मी कळवतो. त्या निमित्ताने बोलता तरी येईल तुझ्याशी. हो, बरं झालं फोन केलास. मग मी येऊ शकते चेक कलेक्ट करायला? अरे हो, म्हणजे काय, येऊ शकतेस. थँक्यू. बाकी कसं चाललंय? ऍक्च्युली मनोजला थोडं लोन हवं होतं त्याच्या बिझनेससाठी, पण नोकरी नसलेल्याला कोण देणार आहे लोन? आणि दुसरा काही ऍसेट पण नाहीये. चित्रा ग, सोनं असेल ना तुझ्याकडे, त्यावर मिळू शकतं लोन. हो रे, हे लक्षातच नाही आलं माझ्या. थँक्यू आदित्य. बरं ठीक आहे, ये आणि मग तुझे ड्यूज कलेक्ट करून जा. ओके? हो. बाकी कसं चाललंय ऑफिस? मस्त, नेहमीसारखंच. ठीक आहे, चल बाय. बाय. फक्त मी नाहीये त्या ऑफिसमध्ये. ₹100 मिळालेत रद्दी विकून. घे. एक मिनिट मनोज. हे काय? माझे दागिने. खूप नाही, पण थोडं लोन मिळेल तुला ह्याच्यावर. चित्रा, तू ताई, काय झालंय आज? सगळ्या साजरी धुवायला काढल्या? अगं बघ ना, मी पण तेच विचारणार होते. तुला सांगते, ही नक्की कोणावर तरी रागावलेली असणार किंवा मग खूप आनंद झालेला असणार आहे. अजिबात नाही. म्हणजे नक्की रागावली. हो, आलाय राग मला. स्वतःचाच राग आलाय. अगं पण झालं काय तुला स्वतःवर एवढं रागवायला? अगं मग काय विजया, इथे ना प्रत्येकाला काही ना काहीतरी उद्योग आहेत. तू हँडीक्राफ्ट आणि एक्झिबिशन मध्ये बिझी असते. ही जाते डान्स क्लासला. नानामाई आश्रमात जातात मुलांची खेळायला. फक्त मलाच काही उद्योग नाहीये. मी जशी आहे इथे. कोर्सेसचा विषय काढणार असाल तर तो अजिबात काढू नका, कारण मला कुठलाही कोर्स करण्यात काही इंटरेस्ट नाहीये. अगं नको करूस, पण म्हणून काय सगळ्या चादरी गोळा करून धुवायच्या का? मग काय करू, घरात कोणीच नव्हतं ग. म्हणून रागाने सगळ्या चादरी घेतल्या आणि टाकल्या त्या वॉशिंग मशीन मध्ये. एकदम? हो, एकदम. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की सगळे कपडे एकदम टाकल्यामुळे ती मशीन बंद पडली का? तर माझं उत्तर आहे हो, बंद पडली. म्हणून सगळ्या चादरी बाहेर काढल्या आणि हाताने धुतल्या. अर्चू, बरी आहेस ना तू? असं काहीतरी अघोरी केलंस ना तर आजारी पडशील. बरं होईल पडेन तर. निदान कोणी मला एकटं तरी नाही टाकणार ना. काही पावडर की बोलत असते. मग काय ग, आलेच ना. अगं बघितलं कशी गेली ही. हिला सुद्धा फोन येतात, पण मला साधं कोणी फोन पण करत नाही. बरं ठीक आहे अर्चू, आता मी तुला फोन करत जाईन हा रोज. माझ्या बेडरूम मधून तुझ्या बेडरूमला. हॅलो अर्चू, कशी आहे? विजया तू ना. हॅलो. पोहोचलीस का घरी? हो, पोहोचले. आपल्या रूम मध्ये आली आहे. आज इतकी मस्त आली ना प्रॅक्टिस आदित्य. आणि आता आठवडाभर रोज क्लास असणार आहे. का म्हणे? अरे, चेन्नईहून एक गुरु येत आहेत, त्यांच्याकडून मिळणार आहे तालीम. गुड. ऐक ना आदित्य,
अर्जुताईंना क्राफ्ट मध्ये इंटरेस्ट आहे का रे? हो आहे ना. का ग? सांगते आल्यावर. ओके ठीक आहे, चल बाय. बाय. हळू ना ग विजया. हो, हो. काय अगं खूप. हो हो हो. हे आई गो. काय ग, चादरी धुताना मजा आली होती ना? तू पण ना धन्यवाद आहेस हा अर्जू. अगं मशीन बंद पडलं तर सोडून द्यायचं ना. त्या चादरी काढून हाताने धुत आणि पिळत कशाला बसलीस, बावळट कुठली. हे विजया, झालंय ना आता सगळं. बस फुकटचं लेक्चर कशाला देतेस? लेक्चर नाही. आता मी काय करणार आहे माहितीये का, माझ्याकडच्या ना सगळ्यात जाड्या भरड्या चादरी काढणार आहे आणि तुला धुवायला देणार आहे हाताने. त्याशिवाय तुझं समाधान नाही होणार. अगं हळू ना. सॉरी सॉरी सॉरी. ऐको. चांगलं ना अमित आणि आदित्यच्या हातात कोलीत दिले. कसलं कसलं काय काय झालं? काय जुडो करायचं काय इंडियन व्हर्जन चालू आहे वाटतं? बहिणाबाई सांगा आता बंधुराजांना आपले प्रताप. काय प्रताप? हं? अशी उत्तरच कार्टून आलो तुम्ही दोघी जणी. काय मला कशाला कार्टून म्हणतोयस? तुझी बहीणच लाडकी कार्टून आहे. ए, कार्टूनची वहिनी सुद्धा कार्टूनच काय रे? अय्या मारते. थांब, माईला जाऊन नावच सांगते. मोठ्या भावाची बायको जाच करते म्हणून. तू जाच आणि हॉल मध्ये बस. आले मी. हो. धन्यवाद आहे बाबा. थांब थांब, आता तू बघच जरा. कार्टून ऐक. ए, काय झालं काय ग? खरंच कमाल आहे. ते सांगते मी तुला सविस्तर. बरं तू आधी मला सांग, ऑफिस कसं होतं? ओके. आणि तू? मी पण ओके, जाणीवपूर्वक. थँक्स. बरं तुझ्यासाठी चहा आणू? चालेल. आणि आल्यावर तुला सांगते तिचे प्रताप सगळे. माई, अहो करते सादर मी नीट. आधीच हात दुखावलाय तुमचा, त्याला पुन्हा धक्का नको लागायला. अगं पण नुसती चादर सारखी करते मी हाताने. तुला एकटीला नाही जमणार. आणि चलो बाजूला. जमेल. माई तुम्ही या बरं, बसा इथे. अगं बसा स्वस्थपणे. बरं ऐकणार नाहीस तू. ऐक. बस रे, झालं. पण आपल्या अर्जुताईंनी मात्र जमवलं हं, एकटीने एवढ्या सगळ्या धुण्याचं. पण आता हात दुखतोय म्हणून रडत बसले ना बया. येडपट कुठली. अचानक एकट्या पडल्या ना त्या घरात. एकदम रिकाम पण आलं त्यांना. एरवी कसं आपलं घर अगदी भरलेलं असतं. पण अगं आपल्या रिकामपणावर आपणच औषध शोधायचं असतं ना. चादरी धुणं हा उपाय झाला का मेघना? 50 कोर्सेस केले आणि सोडले. अजिबात चिकाटीने हिच्या अंगात. ध्यास घ्यायला नको कुठल्याही गोष्टीचा, पाठपुरावा करायला नको. पण हे सगळं करेल ती अर्चू कुठली? आता पेन किलर शोधत बसली असेल. चल बघूया. सावकाश. हो हो चल. मनगट गेलंय गो. सांगितलं ते कोण उचापती करायला लागला ना हात दुखायला. मी सांगितलं होतं ना मेघना तुला, ही पेन किलर शोधत असणार म्हणून. हो. ताई खूप दुखतं का हो हात? अगं दुखणारच. एवढ्या चादरी एकदम धुतात का कुणी? आणि तेही हाताने. एडपट. बरं आता मशीन किती वर्ष चालवतेस ग तू? एवढं साधं कळत नाही? एवढ्या चादरी एकदम मशीन मध्ये टाकल्या तर मशीन बंद पडेल. पात्रच आहे. मग काय बरं बोलवलंयस का वॉशिंग मशीन वाल्याला? हो हो बोलवलंय. मेघनानीच बोलवलंय. बोलवलंयस ना ग? हो केलाय फोन. अजूनही तुझी काही सवय जात नाही. माझ्या जीवाला घोर लावत बसायचं एवढं मोठं झालं तरी. अगं काय न तगं काय. आणि आता काहीही काम करायचं नाहीये, कळलं ना? एकदा हात दुखवून घेतेस, एकदा पाय मोडून घेतेस आणि मग सारखे लाड करत बसायचे आम्ही तुझे. हे स्वयंपाकघरात अजिबात काम करायचं नाहीये. नाहीतर जाशील चहा करायला, काहीतरी भूक लागली म्हणून खायला करायला आणि घेशील सांडशी पाडून परत त्या पायावर. आता 2 दिवस अजिबात स्वयंपाकघरात फिरकायचं सुद्धा नाही, कळलं? हो. बरं झालं बरं झालं. असंच पाहिजे. नसते उत्सापात्या करत. आता तू मारू नकोस तिला. हा दुखायला लागेल खांदा. घ्या मॅडम. जय हो. चला गरमागरम आलं घातलेला चहा घ्या आणि फ्रेश व्हा बघू. आणि बरं का माधवी, आज तुम्ही कुठलंही काम करायचं नाही. एकही काम करणार नाही तुम्ही. मी तुम्हाला बरं का गरमागरम खिचडी करून खायला घालणार आणि त्याबरोबर तुमची आवडती सांडगी मिरची आणि पापड सुद्धा. जय हो. किती बदललात हो तुम्ही. ही सगळी बाबाजींची कृपा हो. आणि नानाजींची कृपा. खरंच
खूप चांगले व्याही मिळालेत आपल्याला होय हो आणि आपल्या लेकीला सासरही छान मिळाले. हो ना अहो, म्हणून तर आपण तिकडेच त्यांच्या बिल्डिंग मध्ये त्यांच्या शेजारीच राहायला मिळावं म्हणून एक फ्लॅट बुक करणार होतो ना, पण कॅन्सल. त्यांची इच्छा. बाबाजी अहो उद्या जर का माझं काही बरं वाईट झालं ना तर तुम्ही इथे एकटे राहू नका हं. तुम्ही देसाईवाडीत जाऊन राहा एखादी खोली घेऊन. अच्छा, म्हणजे मी आज तुम्हाला स्वयंपाक करून घालणार म्हणून उद्या तुमचं काही बरं वाईट होईल असं म्हणायचंय का तुम्हाला? असं नका हो बोलू तुम्ही. मला राग आला तुमचा. नाही आवडलं तुमचं हे बोलणं. आणि तो चहा प्या ना, गार झाला असेल तो. हो. अगो बाई हे काय? काय हो? अहो तुम्ही रागावलात आणि साखरेची गोडीच गेली. बघू बघू. हो फजिती झाली की हो माझी. मी एवढा निघालो तो तुम्हाला मस्त खिचडी वगैरे स्वयंपाक करून घालायला, साधा चहा करताना फजिती झाली. अहो नुसतं आलं घातलं, साखर घातलीच नाही. तुम्ही निवांत बसा, मी तुमच्यासाठी आत्ता गरमागरम फ्रेश चहा करून आणतो. प्लीज पुन्हा असं बोलायचं नाही हा. मला नाही आवडलंय. बाबाजी असंच लक्ष राहू दे. जय हो. मे आय कम इन मिस्टर रिजनल हेड? येस येस. येस बॉस. कशी आहेस? छान, पण तुला मिस करते. व्हेरी गुड. ए थांबणारच ना थोडा वेळ? थांबते, पण बघा नंतर म्हणशील की तुझ्यामुळे माझं काम राहिलंय. ते तर म्हणणारच आहे मी. कसं चाललंय? आता चालू होईल. तू मार्ग सुचवलास प्रॉब्लेम मधून. मी? कधी? अरे ते सोन्यावरच्या लोनचं. हो ते झालं ना मग तुझं काम? हो. अगं अशा अडचणीच्या वेळेसाठीच तर सोन्यात गुंतवणूक करतात ना. तुम्हाला दोघांनाही ऑल द बेस्ट. थँक्यू. बरं काय घेणार आहेस? कॉफी? कॉफी तर घेणारच ऑफिस मधली. ओके. हा 2 कॉफी पाठवून द्या इकडे. तुम्ही पण कमालच करताय हा. माझी आई हा विषय आता ह्या वयात का देताय त्यांना? मुलं मोठी झालीत आता. माझी आई, माझे बाबा, माझा आवडता प्राणी, हे सगळं त्यांना पहिली दुसरीच झालेलं आहे. अगं तीच तर खरी गंमत आहे. चला रे मुलांनो, लिहा पटापटा. यात काय गंमत आहे हो? अगं तसं नाही, वाढत्या वयाबरोबर मुलांचा दृष्टिकोन बदलतो, समज वाढते. आता दुसरीत असताना माझी आई लिहिणं वेगळं, 6वी 7वी असताना लिहिणं वेगळं. तेच आत्ता आपल्याला लिहायला सांगितलं, आपण किती वेगळं लिहू, नाही का? अगदी बरोबर आहे हा. सतत तुमचं आपलं डोकं लढवणं चालू असतं. पण अय्या नाना, पण ह्याच्यासाठी तुम्ही काही बक्षीस वगैरे ठेवलंय का? या म्हणून तर मुलं तयार झाली आहेत. पण ऍक्च्युली काय ना नाना, जर हा विषय असेल ना तर मुलांच्या आयांनाच बक्षीस दिलं पाहिजे, हो की नाही? काय अर्जू? आई मुलांना डिस्टर्ब करू नका. चला रे काउंटडाऊन सुरू करू का रे? नाना अजून 2 मिनिटं प्लीज. ए माझा झाला. अजून बरं बरं 2 मिनिटं वाढवली. चल. पण परीक्षेत चालणार नाही हा असं. आता नाना आजोबा वाढवून देतील तुम्हाला 2 मिनिटं, पण तिथे तुम्हाला वेळेतच लिहावं लागेल. लक्षात ठेवा, कळलं ना? हा नाना वाचा. थांब थांब थांब, त्या दोघींचं होऊ दे. आणि वाचणार मी नाहीच आहे, तुम्हालाच वाचायचंय. तेव्हा जरा ए चला चला चला, आवरा लवकर. 1 मिनिट राहिलाय फक्त. ते लिहू दे रे त्यांना. केवढा आरडाओरडा करतोय. माझा झाला. व्हेरी अरे गुड. वा, माझा पण झाला. चला चला. good. चला आता कोण वाचणार आहे पहिलं? तू वाच. तू वाच.
तू वाच ना. अगं तू वाच, हिला वाचू दे. तू हुशार आहेस, तू वाच. एक मिनिट, एकमेकांवर काय ढकलताय? कुणीतरी एक जण वाचा बरं. ते काय तुमचं ते करा ना, अडम तडम तडतड भाज्या, हुक्का तिक्का तेश पाश डाळिंब करवंद. अहो ओ नाना आजोबा, तुम्ही किती टेपा लावताय हो. हा? असं काहीच नसतं. पल्लव, कुणाशी बोलतोयस? सॉरी. नाही नाही, तुम्ही मुलांच्यात म्हणत असाल, पण आमच्या समोर असं काहीतरी म्हणून आम्हाला एकदम धक्का देऊ नका. आता आमच्या वेळी सुट्ट्यो करायला ते आडम तडमच होतो बाबा. हो, आणि आम्ही 10-20 करायचो. हो का? आणि मग ह्यांचं काय असतं? आम्ही पण 10-20च करतो. ए मी करणार, मी करणार. ए मी करणार, मी करणार आहे. ए तू दादागिरी करू नको माझ्यावर. मी करणार आहे, मी करणार आहे, मी करणार आहे, मी करणार आहे. ए तुमच्यासाठी 10-20 मी करते. नको नको. पल्लव, मी करणार होती ना, तुला काय प्रॉब्लेम आहे? चल चल छोड दिया. हा अरे वा, पल्लव दादा खरंच मोठा झाला बरं का आता. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. ऐ चला. मायू, तू वाच पहिले. बर, वाचते. ऐका, माझी आई मला फार फार आवडते. ती दिसायला आणि बोलायला खूप छान आहे. तिचं नाव अर्चना असले तरी बाबा तिला खूप वेळा तडतडी फुलबाजी अशी हाक मारतात. ए मयू, बरी आहेस ना तू? निबंधात हे सगळं लिहितात का? काही काय वाचू दे ग. नाना, कारण तिला बोलायला खूप आवडतं. रोज ऑफिसला जाण्यापूर्वी ती माझा, बाबांचा आणि तिचा डबा भरते. ती खूप हुशार आहे. ती बँकेत नोकरी करते. ती खूप चांगलं काम करते आणि परीक्षाही देते. त्यात पास होऊन ती नुकतीच ब्रांच मॅनेजर झाली आहे.